वजन कमी करण्यासाठी लय मोठं सायन्स किंवा लय मोठं लॉजिक लावत बसू नका. तुम्ही फक्त ऍक्शन करा. ऍक्शन म्हणजे काय की हालचाली पाहिजेत. दिवसभर सातत्य म्हणजे तुम्ही जर एकसारखं 1 2 3 तास कंटिन्यू बसून राहत असाल तर ते आपल्याला एकाच ठिकाणी बसल्यामुळं फॅट वाढवतंय, म्हणजे स्थूलपणा आणते. आणि त्याच्यामुळे काय करायचं आहे, दर दिवसाच्या 1 तासानंतर निदान 30 सेकंद 40 सेकंद 50 सेकंद 1 मिनिट काहीतरी हालचाली करा. बसलेली जागा सोडा, खुर्ची सोडा, म्हणजे ह्याचा भरपूर तुम्हाला इफेक्ट होणार आहे. आणि सकाळ संध्याकाळ जसं तुम्ही घरात असाल, रूमवर असाल, कुठे असाल, त्या ठिकाणी चांगला वेळ मिळतो ना, 10 मिनिटं 20 मिनिटं 30 मिनिटं 1 तास 1.5 तास जो काय तुम्हाला चांगला वेळ आहे तो व्यायाम करा, तो प्रॉपर व्यायाम करा. पण नंतर मात्र दिवसभर जे बसून राहतोय आपण त्या ठिकाणी मात्र याला डोमिनो इफेक्ट माझ्या भाषेत सांगतोय, म्हणतोय मी. डोमिनो इफेक्ट म्हणजे काय, एक लहान तुकडा असतोय फरशीचा. तुम्ही व्हिडिओ सर्च करा युट्यूबला, लहान तुकडा, आणि तो असा मांडत नेला जातो, लहान त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा असं वळीनं मांडतात. आणि एकदम खूप मोठा की जो एका माणसाला पण म्हणजे उचलणार नाही असा इतक्या मोठा त्याच्यापेक्षा जास्तच तो शेवटपर्यंत उभा केला असतोय. आणि एवढा लहान जो आहे तो सुरुवातीला फक्त ढक्कलला जातो. तो ढक्कला की असं वळीनं पट 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 ते पडत जातात. आणि शेवटचा जेवढा मोठा आहे, जेवढा मोठा फरशीचा जो काही त्यांनी उभा केला तो सुद्धा पडतो. म्हणजे एवढी ताकद डोमिनो इफेक्ट मध्ये आहे. तसंच आपण दर दिवसभरामध्ये 1 तासानंतर थोडीशी लहान लहान हालचाल केली तर तो सुद्धा इतका जबरदस्त तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. तुम्हाला वजन कमी होणार आहे, पोट कमी होणार आहे. ह्या सातत्य पण एका दिवसात नाही, त्याला सातत्यानं सवयीनं त्याला पेशन्स संयम पाहिजे, ही सवय लावून घेतली पाहिजे. सगळा खेळ आहे तो आपण हालचाली करत नाही त्यांचा, आणि आपण फक्त आहाराला नाव ठेवत बसली. तुम्ही जे खाताय ते बर्न झालं पाहिजे. मग चांगलं खाल्लं आणि अनहेल्दी जरी खाल्लं किंवा हेल्दी जरी खाल्लं तरी तोच विषय आहे, तुमच्या हालचाली कमी होतात. मग ह्याच्याकडे लक्ष द्या. दिवसभरामध्येच पाणी प्यायचं आहे, कारण पाणी आपल्या शरीराला लागतं. मग ह्या बऱ्याच गोष्टी आहे. मग परत तिथं आपण कन्फ्युज होतो. कोण म्हणतं पाणी तहान लागलं तर प्या, कोण म्हणतो पाणी एवढंच प्या, पाणी पिऊच नका. बऱ्याच मग तुम्ही जेवढं कन्फ्युज होत जात आहे, मग त्याच्यावरती पुन्हा आपण मग कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही. पण हे करून तर बघा, रिझल्ट 100% तुम्हाला येणार. मी म्हणत नाही मी 100% बरोबर आहे, पण तुम्हाला जो रिझल्ट येतो त्यात तुम्हाला फॉलो करायला काय अडचण आहे. फक्त व्यायामाला मात्र कारण सांगायचं, व्यायामाला सुरुवात करा. आणि वजन वाढलेलं पोट हे आपल्यालाच कमी करायचं आहे. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट घेऊन कमी करून उपयोग नाही. तो तात्पुरता रिझल्ट आहे. प्रोडक्टपेक्षा तुमच्यात ऍक्टिव्हिटीची सवय लावा. प्रोडक्ट खाण्यापेक्षा ऍक्टिव्हिटी सवय लावा आणि घरातलं सगळं खाव्या. घरातल्या अन्नाबरोबर म्हणजे तुम्ही भाकरी खाताय, चपाती खाताय, भात खाताय, त्याचं प्रमाण किती खायचं, त्याच्याबरोबर प्रोटीनचा आहार काय घ्यायचा हे रोज सांगत असतो मी. त्याला फॉलो करा, बिनधास्त तुम्हाला 100% चांगला रिझल्ट यायला चालू होतो. आणि अशा माहितीसाठी फॉलो करा.